गंगावरे आणि सावरगाव या गावांचा विकास साधण्यासाठी सरपंच तथा बिरसा मुंडा आदिवासी सरपंच परिषद संस्थापक अध्यक्ष आणि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया भारत देशामध्ये 23वे सरपंच म्हणून ॲडव्हायझर नियुक्ती करण्यात आलेले लक्ष्मण बेंडकुळे यांनी अतुलनीय योगदान दिले। सरपंच पदाच्या जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबवल्या। अंगणवाडी केंद्राची उभारणी करून गावातील बालकांसाठी दर्जेदार पोषण व शिक्षणाची सोय केली आहे। तसेच गरोदर महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत त्यांचा विशेष सन्मान राखला। कुपोषित बालकांना योग्य आहार मिळावा म्हणून त्यांनी गावात विविध पोषण योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली। वृद्ध नागरिकांसाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी आरामदायक बाकडे बसवले गेले, जे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवणारे ठरले। घरकुल योजनेच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरपंच बेंडकुळे यांनी विशेष प्रयत्न केले। महत्त्वाची म्हणजे सरपंच पदावर नसतानाही कोरोना काळात लक्ष्मण बेंडकुळे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत गावातील नागरिकांना मदतीचा हात दिलाय। अन्नधान्य, औषधे व आरोग्य सुविधा पुरवण्यात त्यांनी स्वतः पुढाकार घेतला। त्यामुळे संकटाच्या काळातही गावातील लोकांना आधार मिळालाय। सरपंच लक्ष्मण बेंडकुळे यांच्या दूरदृष्टीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गंगावरे आणि सावरगाव या गावांनी विकासाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे। त्यांच्या कार्यामुळे ते केवळ गावकऱ्यांचे लाडके नेतृत्व ठरले नसून तरुण पिढीसाठीही आदर्श बनले। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। गेल्या 2.5 वर्षांपासून लक्ष्मण बेंडकुळे हे गंगावरे आणि सावरगावचे सरपंच आहेत। त्यांनी गावचा विकास हा मोठ्या थाटामाटात केलाय। तर आपण त्यांच्याकडनंच गावचा कोणता विकास झालाय हे जाणून घेऊया। नमस्कार, माझे नाव लक्ष्मण जगन्नाथ बेंडकुळे। मी लोकनियुक्त सरपंच गंगावरे सावरगाव। आत्ताच नुकतीच बिरसा मुंडा आदिवासी सरपंच परिषद रजिस्ट्रेशन केलं। त्याच्या मार्फत जिल्हा परिषदला एक क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या मार्फत एक चांगला सरपंचांना उपक्रम पेसा सरपंचांना प्रशिक्षण त्या मार्फत दिलं। आणि आता सध्या गावामध्ये विविध विकास कामे चालू आहे। शाळांचा आता नुकताच नाशिक तालुक्यात 1 हप्त्यापूर्वी 1 नंबर आला आणि गंगावऱ्याच्या पण शाळेचा 2रा क्रमांक आला। तिला गंगावरे शाळेसाठी जिल्हा परिषद शाळेसाठी 2 लाख रुपयाचं बक्षीस भेटलं। आणि आत्ताच आदर्श शाळा म्हणून सावरगावची जी शाळा आहे तिला 11 लाखाचं 1 नंबर नाशिक तालुक्यामध्ये बक्षीस भेटलं। आणि गावातील रस्त्यांच्या सुखसोयी निराधार महिलांसाठी आम्ही आतापर्यंत कमीत कमी 75 महिला जे निराधार असेल, वृद्ध व्यक्ती असेल, त्यांना पेन्शन चालू केली। 31 महिलांना पेन्शन चालू केली आणि बाकीचे 71 फॉर्म त्यांची पण आता मंजुरी येऊन जाईल। अशा पद्धतीने बऱ्यापैकी विकास काम असेल। आमचं संगमेश्वर महादेव मंदिर आहे, तिथं आता आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या मार्फत अशोक नाना असतील, आम्ही सगळ्या तिथं 1 रुपये। सर, तुम्ही गावचा इतका मोठा विकास केलाय, एवढं मोठं योगदान तुम्ही दिलंय, तर अजून ग्रामस्थांसाठी किंवा जे वडीलधारी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे? आता नुकतीच जे वडीलधारी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी जे वृद्ध जे श्रवण बाळ योजना आहे, तर त्याच्यामध्ये आता कमीत कमी 30 लोकांचे आम्ही आजी आजोबांचे स्वतः त्यांच्या घरी जाऊन न सरपंचचा गरिष्ठपणा ना काही, आम्ही आमची ग्रामपंचायत सदस्य, आमची गावातील 2, 4, 5, 6 जणांची टीम असते आणि आम्ही त्यांचा फॉलोअप घेऊन स्वतः, मग उत्पन्नाचा दाखला असेल किंवा रेशन कार्ड असेल, ते आम्ही स्वतः त्यांना सांगून, काही नाही तर स्वतः आम्ही उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी पैसे दिले। आणि त्यांचा एक भौगोलिक विकास कसा होईल याच्याकडे लक्ष देऊन मग त्याची पेन्शन योजना आहे ती आता चालू करणार आहे। आणि खूप दिवसांपासून चावडी नव्हती बसायला वृद्ध जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना, तर एका ठिकाणी कशी येऊन एक चांगल्या विकासाची चर्चा कशा घडते या माध्यमातून त्यांना आम्ही आता एक चावडी पण बांधून दिलं। तिथं त्यांना विचारलं, आता कसं वाटतंय तुम्हाला चावडीवर बसून? छान वाटतं, बोलता, गप्पा मारता, विकासाच्या गोष्टी करता आणि जे पेन्शनचं आहे तर त्या हिशोबाने ते पण चालू आहे। तर तो एक महत्वाचा विषय।
गावातील अंगणवाडीसाठी किंवा जे कुपोषित बालक आहेत, ज्या गरोदर महिला आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे? जे कुपोषित अंगणवाडीसाठी आम्ही एक उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे ग्रामपंचायत मार्फत की जे आमच्या गरोदर माता आहे त्यांना वेळेत जे चांगलं पोषण आहार कसा भेटला पाहिजे त्याच्यावरती आम्ही काम करून त्याच्यासाठी जे कुपोषित बालक आहे जे आता सध्या कुपोषित बालक आहे मॅम बालक आहे तर त्यांच्यावरती आम्हाला काम करायचे. आमची जी ग्रामपंचायत आहे गंगावरे सावरगाव तर ती जिल्ह्यामध्ये कुपोषण मुक्त झाली पाहिजे यासाठी मग मी माझे एक डॉक्टर मॅडम आहे आणि आमच्या बिडो मॅडम नाकाडे मॅडम यांच्या कानावरती प्रश्न टाकला की माझ्या ग्रामपंचायतीमधील माझे कुपोषित मुलं असतील बालका असतील किंवा माझ्या गरोदर माता आहे त्यांना उत्तम पोषण आहार देऊन त्यांचं बाळ बिना कुपोषित होता जन्माला आलं पाहिजे तर याच्यावरती काय उपाय केला पाहिजे. तर मग आम्ही ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठरवलं की आपण स्पेशल दोन्ही गावांसाठी जेवढे आपले बालक आहे कुपोषित असतील गरोदर माता असतील त्यांच्यासाठी स्पेशल डायजेनिस्ट त्याच्यावरती हे करून त्या प्रत्येक बालकाचा अभ्यास करून त्या मुलाला काय पोषण तत्व भेटले पाहिजे असं ग्रामपंचायत मार्फत आम्ही ठराव केला आणि आता त्याचं काम येत्या 10 दिवसामध्ये अंगणवाडी चालू झाल्या किंवा त्याच्यावरती स्पेशल बोलून आणि ते जे अन्न पुरवलं जाणं ते स्पेशल ग्रामपंचायतीच्या निधीमधून ग्रामपंचायत मार्फत आणि लोकसहभागातून प्रत्येक म्हणजे पूर्ण ग्रामपंचायतच पुरवलं असं नाही पण मग आम्ही सगळे आमचे ग्रामस्थ आहे ते आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे लोकसहभागातून आम्ही कुपोषण मुक्त अंगणवाडी कुपोषण मुक्त गाव असं नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. गेल्या 3 वर्षांपूर्वी जी महामारी आली होती तिला आपण कोरोना म्हणतो तेव्हा गरिबांवर खूप अत्याचार झाले होते. म्हणजेच त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती किंवा नोकरी नव्हती किंवा बाहेर कुठे काम नव्हतं. मग त्यांच्यावर ही महामारी आली होती तर त्यावर तुम्ही कशा उपाययोजना केल्या होत्या? कोरोना काळामध्ये हा सगळ्यात भयान त्यावेळेचा काळ होता. त्यावेळेस कोणालाच म्हणजे असं सुचत नव्हतं की काय करावं काय नाही. सगळं भीतीचं आणि भयान वातावरण होतं. कोणी कोणाजवळ यायला तयार नव्हतं. तसंच मग आम्ही त्यावेळेस मी सरपंच नव्हता आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते होतो तर त्याच्या माध्यमातून आमची एक टीम होती. त्या टीमचं नाव होतं आमची एक संस्था आहे एकच ध्यास गावचा विकास बहुउद्देशीय संस्था. आम्ही सगळे जे आमचे 10-12 जण आहे एकत्रित आलो. ते आपल्या दोन्ही गावांवर मात करायचं सगळ्यांना एकत्र ठेवायचंय. मग पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या गावात कोरोना पेशंट निघाले नाही पण मग दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोना पेशंट निघायला लागले आणि ते निघाल्यानंतर इतकं भीतीचं वातावरण तयार झालं की ग्रामस्थ अक्षरशः गावाबाहेर त्यांच्या शेतांत जाऊन राहायला लागले वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागले. तर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी एक आवाहन केलं की कोणी घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल. मग आमच्या टीमनी थोडे बाकी पैसे काढले आणि ते एकत्रित कसं काम करायचं तर त्याच्यावरती एक म्हणजे आमच्या गावातले 5-6 पेशंट कोरोनामुळे गेले. मग आमचे मार्गदर्शक होते तानाजी बाबा गडदे त्यांना अचानक कोरोना काळामध्ये जावं लागलं. परत एक पेशंट तर असं होतं 18 स्कोर आमचे ते काकाच तर त्यांना 2 व्हीलरवर घेऊन आम्ही ऍडमिट केलं. मग ते आता आशिक नाना होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग एक हॉस्पिटलला आम्ही पाहिलं आणि तिथं बेड अवेलेबल नव्हता पण नुकताच एक पेशंटचं बेड अवेलेबल झालं आणि आम्ही तिथं त्यांना ऍडमिट केलं. तर अशा पद्धतीने ते ऍडमिट केल्यानंतर सगळं देखभाल आमची टीम आणि मी करत असायचो. तर ते आज आपल्यामध्ये सुखरूप आहे. पण एक पेशंट होतं की ते पण कोरोना काळाच्या महामारीमधून बचावलं नाही पण मग ते एक्सपायर झालं. त्यांचे मिसेस असतील त्या कोरोना पेशंट होत्या तर त्यांना सहानुभूती
कोणाचीच नव्हती. तर त्यावेळेस आम्ही अशोक नाना असतील आमची पूर्ण टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्या महिलेला त्यांच्या घरच्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः ती महिला कोरोना पेशंट असून सुद्धा मी आमच्या गाडीत बसवलं अशोक नानांच्या आणि तिला खांद्यावरती घेऊन मार्गी लावला. आता ग्रामपंचायत मार्फत त्या ठिकाणी शौचालयाची पण व्यवस्था होणार आणि तिथं लाईटची व्यवस्था नव्हती. तर आम्ही त्या गंमत जम्मत हॉटेल पासून तर संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत पूर्ण लाईटची व्यवस्था केली. अशा पद्धतीने गावातला विकास चालू. आता आम्ही नुकताच 50 महिलांना दोन्ही गावातील महिलांना रोजगार दिलाय. तर त्यांचंही काम अतिशय 300 रुपये रोज असताना 8 घंट्याचे 300 रुपये रोज आणि छान काम करते. आता प्रशिक्षण त्यांच्या जिल्हा परिषद शाळेमध्येच चालू आहे आणि मग नंतरून ते जे कंपनीचे व्यक्ती आहे तर ते त्यांचे टाईप करून आणि ते एखाद्या चांगल्या ठिकाणी ते काम शिफ्ट करतील. अशा पद्धतीने त्या ठिकाणी 50 महिलांना असं आम्हाला 100 महिलांना त्या दोन्ही गावांच्या मार्फत तिथं रोजगार पण त्या महिलांना द्यायचा आहे. आता नुकतंच एक ठक्कर साहेबांच्या मार्फत राष्ट्रीय पंचायत दिवस जे त्याचा अध्यक्ष ग्रामसभाच्या मार्फत मी होतो. तर त्यावेळेस आमचे गंगावर सावरगावमध्ये कमीत कमी 134 घरकुलं चालू आहे. तर त्या 134 घरकुलांमध्ये सन्माननीय ठक्कर साहेब यांच्या नेतृत्वात क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या मार्फत आपण एक सुजलम कसं गाव करता येईल. तर यासाठी आम्ही त्या 134 घरकुलांचे सगळे लाभार्थी बोलून त्यांना सविस्तरपणे सांगितलं की तुमचं घरकुल कमी खर्चामध्ये चांगल्या क्वालिटीचे चांगल्या हेवी मटेरियलमध्ये कसं उभं राहील. मग त्याच्यासाठी ठक्कर साहेबांनी क्वालिटी काउन्सिल ऑफच्या इंडियाच्या मार्फत आर्किटेक्ट सगळे बोलवले आणि त्या आर्किटेक्टच्या मार्फत सगळ्या ज्या ग्रामस्थ आहेत त्यांना फ्री आर्किटेक्ट प्लॅन काढून पुढचं जे मटेरियल कसं लागेल कशा पद्धतीने लागेल ते सगळं हे करून नियोजित पूर्वक आता आम्ही घरकुल लाभार्थ्यांना पण माहिती दिली. अशा पद्धतीने कामं चालू आहे. बऱ्यापैकी गटरींचे कामं झालेले आणि संबंधित सुलावाईन ते गंगावर आहे. आता या स्ट्रीट लाईट दिसत आहे, सोलर स्ट्रीट लावलेलं आहे. आता दोन्ही स्मशानभूमीचे सभा मंडपाचं काम चालू आहे. रस्त्यांचं 25-15 मधून 2 रस्त्यांचे कामं चालू आहे. अशा पद्धतीने विकास कामांचा पुरेपूर. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.